मेष राशी 16 ते 22 जून 2025 साप्ताहिक राशीफल। मेष राशी जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात होणार आहे। 16 ते 22 जून हा आठवडा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहेत। काही ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे मेष राशीच्या लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे। जूनचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि तुमचे प्रेम जीवन या काळात कसे असेल, चला जाणून घेऊयात। मेष राशीच्या लोकांसाठी जूनचा हा तिसरा आठवडा आत्मविश्वासाने भरलेला असेल। कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठा निर्णय घेण्याची संधी मिळू शकते। कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे असेल। आरोग्य सामान्य राहील। या आठवड्यात तुम्ही मोठ्या उत्साहाने सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हाल। तुम्हाला निसर्ग भ्रमणासाठी किंवा पर्यटन स्थळी जाण्याची इच्छा होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल। चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे। जीवनात सुसंवाद आणि सौहार्द राहील, तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उदयास येऊ शकतात। या आठवड्यात तुम्ही सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घ्याल। या आठवड्यात तुमच्याकडे तुमचा व्यवसाय किंवा करिअर पुढे नेण्यासाठी एक ठोस योजना तयार आहे। आता ती कृतीत आणण्याची वेळ आली आहे। लक्षात ठेवा की ज्याप्रमाणे अर्जुनाने फक्त माशाच्या डोळ्यावर लक्ष केंद्रित केले होते, त्याचप्रमाणे लक्ष्यावरून नजर हटवू नका। तुमचे कठोर परिश्रम योग्य दिशेने जात आहेत। नातेसंबंधांमध्ये आंधळा विश्वास हानिकारक असू शकतो। तुमचा निष्काळजीपणा देखील यासाठी जबाबदार असू शकतो। तथापि कौटुंबिक वातावरण चांगले राहील आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवाल। या आठवड्यात मेष राशीच्या कौटुंबिक वातावरणात शांत व सौम्यता राहील। तुम्ही घरात संयम आणि समजूतदारपणा दाखवाल। आई वडिलांचे आरोग्य जपा। घरात भावंडांशी जुळवून घ्या। तुम्ही कुटुंबात एखाद्या सहलीचे नियोजन करू शकाल, यामुळे नात्यातील गोडवा वाढेल। मेष राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा अभ्यासात लक्ष द्यावे लागेल। तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर भर द्या। एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यानधारणा करा। तुम्ही नवीन विषयात रस दाखवाल। तुमच्या परीक्षा उत्तम पार पाडतील। मेष राशीच्या प्रेमी जोडप्यांना हा आठवडा मधुरता देणारा असेल। तुम्ही आपल्या नात्यातील संवाद वाढवा। एकमेकांवर विश्वास ठेवा। जे एकटे आहेत त्यांना प्रिय व्यक्ती भेटू शकते। तसेच मेष राशीच्या वैवाहिक जीवनात उत्तम स्थिरता दिसून येईल। जोडीदाराच्या भावना समजून घ्याल। वैवाहिक नात्यात गोडवा वाढेल। विवाह सुख मिळेल। मेष राशीच्या व्यावसायिकांना थोडी मंद गती जाणवेल। तुमचा एखादा महत्त्वाचा व्यवहार यशस्वी होऊ शकतो। भागीदारीत निर्णय घेताना नीट विचार करा। व्यवसायाच्या नफ्यावर लक्ष केंद्रित करा। कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण लाभेल। वरिष्ठ खुश होतील। नोकरीत जबाबदाऱ्या पार पाडाल। तुम्हाला मिळणाऱ्या संधीचे सोनं करण्यासाठी मेहनत घ्या। मेष राशीच्या व्यक्तींची या आठवड्यात आर्थिक प्रगती होईल। तुम्हाला काही कामातून चांगला नफा मिळेल। धनसंचयात वाढ होईल। तुम्ही घर खर्चावर नियंत्रण ठेवा। घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या। बचत करण्यावर भर द्या। मेष राशी, या आठवड्यात आपण तुमच्या नातेसंबंधांच्या जगात खोलवर डोकावत आहोत, कारण शुक्र तुमच्या परस्पर संबंधांच्या क्षेत्रात आपला मोहक प्रभाव पाडेल। आठवड्याच्या अखेरीस होणाऱ्या घडामोडींचा अंदाज घ्या, ज्यामुळे तुमचे सामाजिक जीवन वाढेल। तथापि तुमचा स्वामी ग्रह मंगळ अनपेक्षित संघर्षांना आग लावतो। विशेषतः जर शब्द शहाणपणाने निवडले गेले नाहीत तर काळजीपूर्वक पाऊल टाका। गती मिळवण्यासाठी तुमची धाडसी ऊर्जा सर्जनशील प्रकल्पांमध्ये वापरा। व्यावसायिकदृष्ट्या धोरणात्मक चर्चा नवीन करिअर मार्ग उघडू शकते। आर्थिकदृष्ट्या सावधगिरी बाळगणे उचित आहे, विशेषतः आठवड्याच्या मध्यभागी जेव्हा अनपेक्षित खर्च येऊ शकतात। आरोग्याच्या बाबतीत अतिरिक्त ऊर्जा खर्च करण्यासाठी आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी बाह्य क्रियाकल्पांमध्ये व्यस्त राहा। आठवड्याच्या शेवटी चंद्र लपलेल्या अंतर्दृष्टी प्रगट करतो, तेव्हा तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा। सुसंवाद आणि आनंद राखण्यासाठी तुमच्या वैयक्तिक जीवनात संतुलन राखा। सूर्य कर्कजवळ येत असताना तुमच्या उष्ण दिवसांमध्ये शांत स्पर्श जोडण्यासाठी उत्साह वाढवण्यासाठी तयारी करा। या आठवड्यात इष्टतम प्रगतीसाठी उत्कटतेला विवेकाने एकत्र आणण्याचा आहे। मेष राशी, या आठवड्यात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो। तुमचे उत्पन्न वाढू शकते। तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकता। कौटुंबिक वादांचा तुमच्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। या आठवड्यात तुम्हाला जवळच्या मित्राची साथ मिळू शकते। तुम्हाला कठोर परिश्रमाचे फळ मिळेल। या आठवड्यात कृतीतून नाही तर शांतीतून उपाय निघतील। संयम ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे।
आठवड्याच्या मध्यात एखादे स्वप्न किंवा संभाषण तुमचा दृष्टिकोन बदलू शकते. आर्थिक बाबींमध्ये काळजीपूर्वक निर्णय घ्या. नातेसंबंधांमध्ये मनापासून बोलण्याने भावनिक उपाय निघतील. मेषराशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ संख्या ही 12 असेल. शुभ रंग हा कॅरमाइन लाल असेल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही असे करायचे आहे की सूर्यास्ताच्या वेळी एक पांढरी मेणबत्ती लावा आणि म्हणावे, जग कितीही वेगवान असले तरी माझ्यामधून शांती वाहते. एकंदरीत पाहता मेषराशीसाठी हा आठवडा खूपच उत्तम असेल.